शिवसेनेचा बालेकिल्ला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे आतापर्यंतच्या जेवढ्याही सभा झाल्या, पहिली आदित्य साहेबांची सभा असेल किंवा सुषमाताई अंधारेंची असेल, त्यानंतर उद्धव साहेबांची असेल आणि आता चौथी सभा आदित्य साहेबांची, प्रत्येक वेळी अशीच गर्दी या मतदारसंघात आहे, कारण की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। म्हणून तो जो काही उत्साह आहे तो आपोआपच नैसर्गिकरित्या इथल्या मतदारसंघामध्ये आहे। ताई, तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की आरोतात्यांचं जे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, जर पक्षाने तुम्हाला लोकसभेची संधी दिली तर तुम्ही लढणार का? मला पक्षाने लोकसभेची संधीच दिलेली नाही आहे। मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम्हाला विधानसभा लढायच्या आहेत। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती। मी हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, परंतु पुन्हा आता एकदा सांगते की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल। कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रतिसाद मला पूर्वी तात्यासाहेब लोकसभा लढणार होते, त्यांची सगळी तयारी झालेली होती, तो प्रतिसाद मला एकत्रमध्ये मिळाला असता। परंतु आता मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून मी विधानसभा लढणार आहे। ताई, परंतु ही जागा जी तिकिटाच्या संदर्भात पक्षाने तुम्हाला सांगितलंय का? पक्षाने विधानसभेच्या तिकिटाच्या संदर्भात मला सांगितलेलं आहे। मागच्या वेळीच आदित्य साहेब आले, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या हातात जर आता तिकीट असतं तर मी तुम्हाला दिलं असतं। त्यामुळे मला उद्धव साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला विधानसभा लढायची। आजचा मेळावा त्याची तयारी, आजच्या मेळाव्याची विधानसभा अजून लांब आहे, त्याच्यामुळे ती तयारी याची होती असं नाही आहे। पण हा संबंध लोकसभा जळगाव जिल्ह्याची लोकसभा ही शिवसेनेला जागा घेणार आहे, ते लोकसभेची तयारी म्हणून, कारण आता थोड्या दिवसांनी आचारसंहिता लागेल, म्हणून हा दौरा आदित्य साहेबांचा होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।